एकदम झणझणीत तर्रीदार अशी ही तर्री पोहे रेसिपी पाहणार आहे। नागपूर स्पेशल रेसिपी आज आपण पाहतोय। 1 पॉट मील म्हणलं तर या नाश्त्याला चालण्यासारखे, तर असा हा पोटभरीचा नाश्ता रेसिपी करूया आपण। रेसिपीला सुरुवातीला 1 वाटी भरून हरभरे घेतले। हे देशी हरभरे म्हणून मिळतात ते हरभरे घ्यायचे। 7 ते 8 तास भिजत ठेवलेले। परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घ्यायचे। तर 1 ग्लास भरून पाणी घालून घेतलेले आणि आता हा कुकर आपण झाकण बंद करून गॅसवर ठेवून 2 शिट्ट्या काढून घेतोय। शिट्ट्या होईपर्यंत आपण पोहे भिजवून घेऊया। तर हे कांदे पोहेसाठी लागणारे जाड पोहेच घेतलेले। 3 वाट्या पोहे या ठिकाणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। तर भरपूर असं पाणी घालून हाताने थोडंसं चोळून घेऊन हे पाणी काढून घ्यायचे। तर हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे पोहे आता आपण 10 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे। तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया। पोह्यासाठी लागणारी कोथिंबीर, कांदा, मिरची, बटाटा चिरून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला ही अशी कोथिंबीर चिरून घेतली। नंतर आपण कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा। या ठिकाणी तुम्ही हा असा उभा पण कांदा चिरून घेऊ शकताय। तर कांदा चिरून झालेला आहे आणि आता आपण मिरच्या कट करून घ्यायच्यात। मिरची कट करून झालेली, 1 लिंबू पण कट करून या ठिकाणी घेतलेले। आणि आता आपण हा कुकर 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घेतलाय आणि साईडच्या गॅसवर पोहे करून घ्यायचे। तर कढईमध्ये तेल घातलेले। तेल थोडंसं कमी घालायचे कारण आपण तर्री पोहे बनवतोय, तर पोह्याला तेल कमी वापरायचे आणि भाजीसाठी जास्त तेल वापरायचे। तर 1 चमचाच तेल घालून घेतलेले। जिरे, मोहरी, कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घेतला। या ठिकाणी 1 बटाटा बारीक कट केलेला पाण्यामध्येच ठेवलेला आहे, तोही घालून घ्यायचा आहे। कांदा आणि बटाटा छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घ्यायची। हलवून घ्यायचे छान एकदा। आणि आता आपण बटाटा शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवून द्यायचे। 2 मिनिटासाठी कढईवर झाकण ठेवून गॅस लहानच करून घ्यायचा आहे। कढईवरचं झाकण काढून घेतलेले आणि परत एकदा हे मिश्रण छान परतून घ्यायचे। तर आपण भिजवलेले पोहे होते त्या हाताने सुट्टे करून घेतलेले, नंतर यामध्ये घालून घ्यायचे। आता या पोह्यांना चवीनुसार मीठ घालून घेतले। अर्धा चमचा साखर घालायची आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचे। छान पोहे मिक्स करून घ्यायचे। भाजलेले शेंगदाणे, बटाटा घातला म्हणजे पोहे खूप छान चविष्ट असे तयार होतात। तर हे पोहे तयार झालेले तुम्ही पाहू शकताय। खूप छान रंग पण येतो आणि चव पण खूप छान लागते। आता हे पोह्यावर झाकण ठेवून आपण साईडला ही कढई ठेवून देणार आहे। आता तर्रीसाठी लागणारा हा मसाला घेतलेला आहे तो पाहूया आपण। 2 मोठे उभे कट केलेले कांदे, 4 चमचे सुकं खोबरं, 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा भरून जिरे आणि या ठिकाणी अर्धी जायपत्री, 1 वेलची, 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत, 6 मिरे घेतलेले, 1 मोठी वेलची, अर्धा चमचा मेथी दाणे आणि तमालपत्र आणि स्टार फूल घेतलेले अर्ध। तर हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। पूर्ण मसाला आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून फिरवून आणणार आहे। तर एकदम फाईन पेस्ट बनवून आणायची आपल्याला।
संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले. सुरुवातीला असंच कोरडं वाटून घ्यायचे, नंतर अर्धी वाटी पाणी घालून परत एकदा मिक्सरला फिरवून आणलेले. तर तुम्ही पाहू शकताय खूप छान एकदम बारीक अशी ही पेस्ट तयार झालेली आहे. आणि आता आपण तर्री बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल घालून घ्यायचे आणि तमालपत्र 1 घालून घेतलेले आणि आपण मिक्सरला फिरवलेला हा मसाला घालून घ्यायचा आहे. छान असा हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हे करत असताना गॅसची फ्लेम एकदम मीडियमवर ठेवून द्यायची. आता आपण काय मसाले घालून घेऊया. तर पहिल्यांदा पाव चमचा हळद, 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपण अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण कुकर उघडून पाहूया. तर या ठिकाणी हे हरभरे छान असे या पद्धतीने 2 शिट्ट्यांमध्येच मऊ शिजलेले आणि तुम्ही तरी पण पाहू शकता एकदम तेल सुटेपर्यंत हा कांदा भाजून घेतलाय, कारण आपण कच्च्या कांद्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे एकदम छान अशी ही तर्री तेलावर परतून घ्यायची. नंतर यामध्ये आपण शिजलेले हे हरभरे घालूया किंवा चणे घालूया. देशी चण्यांचा वापर करायचा आहे या ठिकाणी, म्हणजे हे तर्री पोहे खूप छान असे चवदार होतात. नंतर राहिलेलं आपण हे पाणी घालून घेतलेले. पूर्ण हरभरे घातल्यानंतर हरभरे शिजलेलंच पाणी घालून घेतलेले. अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घ्यायची. छान एकदा चमच्याने मिक्स करून घेतलेले आणि 2 टोमॅटो आता आपण या तर्रीमध्ये घालणार आहे, तर ते कट करून घेऊया. टोमॅटो पण छान कट करून घ्यायचे आणि हा नको असलेला पार्ट काढून घ्यायचा. तर हे टोमॅटो आपण ह्या उकळत्या तर्रीमध्ये घालून घेतलेले. टोमॅटो घातल्यानंतर 5 ते 6 मिनिट ही छान तर्री उकळून घ्यायची, म्हणजे टोमॅटोचा स्वाद तर्रीला लागेल आणि तर्री अजून चवदार होईल. छान एकदा ही तर्री उकळून घेतलेली आहे. 7 ते 8 मिनिट ही तर्री छान अशी उकळून घ्यायची, म्हणजे मसाला पण आणि टोमॅटोची चव पण या तर्रीमध्ये उतरते. सगळ्यात शेवटी आपण यामध्ये पाव चमचा हिंग पावडर घालून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही तर्री तयार झाली. गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण हे पोहे सर्व करून घेऊया. डिशमध्ये पोहे काढून घ्यायचे सुरुवातीला. खूप छान एकदम चविष्ट अशी प्रोटीन रिच रेसिपी आहे आणि या पद्धतीने ही तर्री पोहे सर्व करायचे. वरून थोडासा कांदा पण घालून घेतलेला आहे आणि लिंबू आणि ही बारीक शेव, फरसाण वगैरे या सर्व वस्तू घालून ही या पद्धतीने तर्री पोहे डिश सर्व केलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.